जरा। शिवसेना के अधिकृत उम्मीदवार है, जनता को क्या आह्वान रहेगा आपका? मेरा जनता को तो ये बोलना है, हमारे प्रभाग क्रमांक 16 में तो चारों उम्मीदवार चुन के आ रहे हैं और नांदेड़ में भी भगवा फड़कने वाला, इसके लिए ज़्यादा से ज़्यादा शिवसेना को मतदान करो, शिंदे सेना को मतदान करो, क्योंकि आने वाली सत्ता ही महापालिका में शिंदे साहब की सेना की है, इसके लिए ज़्यादा से ज़्यादा मतदान करो। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहात तुम्ही, प्रचाराला सुरुवात झाली, एकंदरीत काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाता? पहिले तर जय महाराष्ट्र। आम्ही जनतेसमोर जे आमचं प्रेझेंटेशन आहे, या जनतेला जे आम्हाला दाखवून द्यायचं आहे विकासाच्या मुद्द्यात, सर्वात पहिले विकासाच्या पहिले आज इथं सगळ्यात वार्डात मोठी प्रॉब्लेम म्हणजे आहे त्यांची रोज जी गरजेची जी आहेत, म्हणजे झाडू मारणं, कचऱ्याची गाडी किंवा पाणीचा वेळ, हे सगळे मुद्दे मेन मुद्दे आहेत। आणि इथली जनताचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही पहिले 10 वर्षापासून इथं जे दीपूबाई सोडी किंवा माझे वडील भानुसिंह रावत आणि हे 2 नवीन उमेदवारसोबत आमचे संघ जो आहेत, ते जसं लोकांना प्रतिसाद म्हणजे उपलब्ध होतो ते इझी, तर तुमच्यासारख्यांचा म्हणजे आम्हाला विचार करायची गरज नाही आहे। आणि विकासासाठी तर आमचे आमदार बोंडारकर साहेब, सन्माननीय हेमंतभाऊ पाटील साहेब यांनी भरपूर निधी इथं 3 वर्ष झालेत समजा प्रशासक लागू होऊन, तरी त्यांचे आमदार फंडातून इथं आम्हाला रस्त्याचे सीसी नालींचे कामं आमचे चालू करून दिलेले आहेत। आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची जी लाडकी बहीण योजना आहे, ते प्रत्येकाच्या मनात घर केलेली जागा आहे, हृदयात त्यांचा एक वेगळं स्थान निर्माण झालेला आहे आज। आणि आमचं सौभाग्य आहे की आम्ही आज एकनाथ भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात, हेमंतभाऊ पाटील यांच्या विश्वासानं इथं आम्ही काम शिवसेने पक्षातून करत आहोत। आणि जे आमचं वर्क होतं समजा समाजात, नगरपालिकेत दीपक भैयाचा समजा सोडी साहेबाचा, तर त्याला आमचं अजून भर पडलं शिवसेनेत आल्यामुळं, एकनाथ भाऊच्या योजनेमुळं। आणि आज आमचा असा प्रतिसाद आहे की सगळ्यांचा असं मत आहे की हे परिवर्तन करावंच लागणार आहे आणि जुन्या नांदेडसारखा इथं आता भगवा शिवसेनेचा फडकणारच आहे।